नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. जिद्द, चिकाटी आणि कृतज्ञतेचा उत्तम प्रवास. डॉक्टर उत्तम कोळेकर यांचे शैक्षणिक उत्तुंग, यश आणि समाज ऋण. सांगली. विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि यशोशिखरावर पोहोचल्यानंतरही आपल्या मातीशी असलेली घट्टनाळ याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर उत्तम ज्ञानेश्वर कोळेकर. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील दुधेभावीसारख्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज मुंबईतील एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदापर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या प्रगतीचा नसून ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा एक महासोहळाच आहे. 1 जून 1970 रोजी माता तानुबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या उत्तम कोळेकर यांचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. वडील ज्ञानेश्वर नाना यांचे किराणा दुकान होते, पण परिस्थिती बेताचीच होते. घरात शिक्षणाची ओढ होती, पण साधन सामग्रीचा अभाव होता. अशावेळी पहाटे उठून म्हशीचा चारापाणी करणे, वडिलांच्या दुकानात हातभार लावणे आणि रानावनातील कष्टाची कामे करणे हे डॉक्टर कोळेकर यांच्या रोजच्या जगण्याचा भाग होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले, तर माध्यमिक शिक्षण करगणी येथील आजी रुक्मिणी व आजोबा विठोबा यांच्या मायेच्या सावलीत पूर्ण झाले. जिद्द मोठी होती, म्हणूनच सांगलीच्या गणपतराव आरावडे महाविद्यालयातून 12वी झाल्यानंतर त्यांनी बुधगावच्या PVPIT महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे वालचंद कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण आणि भारती विद्यापीठ पुणे येथून मोबाईल कम्युनिकेशन या विषयात PhD संपादित केली. विशेष म्हणजे PhD करताना त्यांनी सुवर्णपदक पटकावून आपल्या बुद्धिमत्तेची मोहर उमटवली. 1992 मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आपला प्रवास थांबवला नाही. भारती विद्यापीठ खारघर येथे 10 वर्ष आणि सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय अंधेरी येथे 8 वर्ष दिलेली सेवा त्यांच्या प्रगल्भ अनुभवाचा पुरावा आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केली आहे, जे त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे मोठे यश मानले जाते. मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आणि प्राचार्य गटातून सिनेट सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड होणे हा त्यांच्या कार्याचा गौरवच आहे. IST केंद्र सरकारतर्फे त्यांना बेस्ट प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सध्या ते ठाणे येथील AP शहा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या दशकभरापासून प्राचार्य म्हणून धुरा सांभाळत आहेत. डॉक्टर कोळेकर यांची पत्नी सारिका आणि मुले शिवम व आर्यन, जे दोघेही संगणक क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानावर कार्यरत आहेत, हे त्यांच्या यशाचे आधारस्तंभ आहेत. मात्र इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही डॉक्टर कोळेकर आपल्या जन्मभूमीला विसरले नाहीत. त्यांनी आपल्या गावच्या प्राथमिक शाळा आणि हायस्कूलला संगणक भेट दिली आहेत. ही भेट केवळ यंत्राची नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पंखांना दिलेली जिद्द आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आपला ग्रामीण विद्यार्थी मागे पडू नये ही त्यांची उदात्त भावना आहे. केवळ आपले गावच नव्हे तर कवठे महांकाळ येथील मुकबधीर शाळेलाही त्यांनी संगणक संच दिले आहेत. ज्या PVP कॉलेजमध्ये ते स्वतः शिकले तिथे कृतज्ञता म्हणून त्यांनी 2 ट्रक भरून बाकडी बेंचेस दिली, तर करगणी येथील आपल्या शाळेला भव्य प्रवेशद्वार बसवून दिले. यशाच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवर असलेला हा दिलदार माणूस आजही गावातील सण उत्सवात आणि गोरगरिबांच्या सुखदुःखात हिरहिरीने सहभागी होतो. कष्टाची भाकरी आणि संस्काराची शिदोरी सोबत घेऊन निघालेल्या या लोकसेवेच्या वारकऱ्याने आज अनेक तरुणांसमोर एक महान आदर्श उभा केला आहे. मातीशी इमान राखणारा असा हा उत्तम प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आणि वंदनीय आहे. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.